मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणाची आहे। कायदा सुव्यवस्थेबाबत तडजोड करणार नाही असं राहुल नार्वेकर म्हणतात। सोलापुरातील हत्या प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करावी असं बावनकुळेंनी म्हटलंय। मला या संदर्भातली संपूर्ण माहिती नाहीये, परंतु कायदा सुव्यवस्थेबद्दल या राज्यात कुठच्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज होत नाही। जर तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील। भाजपचा राव की काँग्रेसचा राव, गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये। भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये, गुन्हे मान्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की जे काही झालं असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रचंड कडक कारवाई केली पाहिजे। सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या राजकीय हेतूने झाल्याची प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया आहे। मवियाच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप देखील प्रणिती शिंदे करतायत। महाविकास आघाडीची तयारी अतिशय सॉलिड पद्धतीने चालू आहे, पण काल जो सोलापुरात प्रकार घडला खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करते। बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत नाहीये, पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे हे दिसून येतं। आमचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत। जीव मुठीत धरून ते लोक प्रचाराला लागलेत। खूप मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे। सोलापुरातील मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत। सरवदे हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जाते आहे। 2 दिवसात मनसे नेते अमित ठाकरे सरवदे कुटुंबाची सांत्वनपर भेटही घेणार आहेत। ज्यांनी हे कृत्य कांड केलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। हे नुसतं काही शो आहेत, म्हणजे त्याचे चिल्ले पिल्ले आहेत। ह्याच्या मागचा खरा सूत्रधार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ह्याच्या मागचा खरा सूत्रधार जर कोण असेल तर या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख आहेत। यांचे सर्व मोबाईलचं चौकशी झाली पाहिजे, कॉल रेकॉर्डिंग झाली पाहिजे आणि या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे, CBIची चौकशी झाली पाहिजे।